रायगड, गडांचा राजा आणि राजांचा गड. रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आवडता किल्ला. याच किल्ल्यावरून मराठ्यांनी आपलं साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहोचवलं. म्हणजे इथूनच मराठ्यांना आणि संपूर्ण स्वराज्याला प्रेरणा मिळत होती. छत्रपतींनी हा गड निवडला. या गडावरती आल्यानंतर मला प्रत्येक ठिकाणी भास होत होते की आजही इथं छत्रपती शिवाजी महाराज राहत आहेत, वावरत आहेत. इथं आजही मराठ्यांच्या संपूर्ण स्वराज्याच्या खानाखुणा आपल्याला पाहायला मिळतात. मी जेव्हा रायगडवर पोहोचलो, मी अनेकदा गेलो आहे, पण यावेळेचा रायगड काही औरच होता. तो धुक्यात हरवला होता. त्यानं हिरवी चादर त्याच्यावर ओढून घेतली होती. फुले, इथली प्रत्येक भिंत काहीतरी सांगत होती. या सगळ्या गोष्टी पाहताना अंगावर रोमांच उभे राहत होते. या सगळ्या पडक्या भिंती, हे सगळे वाडे आजही आठवण करून देत आहेत की मराठ्यांचं साम्राज्य केवढं मोठं होतं. हे सगळं पाहताना मनाला कुठंतरी वाईट वाटतं. कुठंतरी वाईट याच्यासाठी वाटतं की ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणाहून मराठ्यांचं साम्राज्य संपूर्ण भारतभर पसरलं, त्या रायगडाच्या भिंती आज कोलमडत आहेत, जमीनदोस्त होत आहेत. एक एक दगड निखळत चालला आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाही. त्या भिंतींवरती गवत उगवलं आहे. ना वाड्यांचं मूळ रूप आहे, ना कोणती गोष्ट आहे. एखादा गाईड कुठेतरी खाली भेटतो, तो आपल्याला सांगतो की चला मी तुम्हाला इतिहास सांगतो रायगडाचा. अरे इतिहास सांगशील, नक्कीच सांगशील, पण तो इतिहास सांगताना समोर दिसतंय ते काय? मग इतिहास ऐकण्याची थोडी तरी मला असं वाटतं इच्छा होईल? नाही होणार. या सगळ्या गोष्टी पाहताना फार वेदना होत होत्या. म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, अगदी शून्यातून. रायगड त्यांनीच बांधला, त्यांच्या नजरेसमोर बांधला. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, या लोकशाहीच्या काळामध्ये आपण 75 वर्षामध्ये रायगडाचा एक दगड देखील लावू शकलो नाही. याच्यासारखं दुर्दैव आहे. म्हणजे याच महालांमध्ये, याच वाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वावरले असतील. याच अशा खालच्या गुफांमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपतींनी आणि बहिर्जी नायकांनी कित्येक खलबतं केली असतील. या सगळ्या गोष्टी आज ओसाड पडलेल्या पाहताना मनाला अत्यंत वाईट वाटतं. अनेक जण येतात इथं, मी पाहत होतो, फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत. नक्की काढल्या पाहिजेत. आठवण ही प्रत्येकानं साठवली पाहिजे. पण एकालाही असं वाटत नाही की कुठंतरी आपण या राजकारण्यांना, इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला, आपल्या स्वतःला, आपल्या समाजाला प्रश्न विचारला पाहिजे की ज्या राजानं संपूर्ण जीवन स्वराज्यासाठी, रयतेसाठी वाहून घेतलं, त्या राजाचा राजगड किंवा त्या राजाचा रायगड किंवा त्या राजाचे सगळेच किल्ले आज जमीनदोस्त व्हायला येऊन ठेपलेत. पण त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. एक असा राजा ज्यानं खरोखर 350-400 वर्षाचा अंधकार दूर लोटला, तो राजा आज अशा पडक्या झडक्या सगळ्या किल्ल्यांमध्ये राहतोय. आजही राहतोय, नक्कीच राहतोय. हे पाहायचं असेल, रायगडावरती या. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण देव मानतो, ते छत्रपती शिवाजी महाराज आजही सिंहासनावर बसलेले पाहताना खरोखर डोळ्यातून पाणी येतं, अंगावर शहारे उभे राहतात. याच छत्रपतींनी कित्येक सल्तनतींना धूळ चारली, कित्येक शाळा त्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. त्या छत्रपतींचं सिंहासन पाहून मनाला खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे आजही ऊन, वारा, पाऊस झेलत ते सिंहासन मात्र उभं आहे, त्याच्या जागी बसलं आहे. या नगरखान्यातून येणारे आवाज, महाराजांची आतमध्ये येताना जो काही आवाज होत असेल, त्या सगळ्या गोष्टी ऐकताना काय ते दिवस असतील ना. म्हणजे इथेच मला असं वाटतं महाराजांचा राज्याभिषेक झाला. तो राज्याभिषेकाची जागा आज अशी ओसाड पडली. वाईट वाटतं मनाला, खरोखर वाईट वाटतं. मी या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला कुठली गोष्ट इतिहास सांगण्यासाठी नाही आलो आहे. मला फक्त एक गोष्ट दाखवायची होती, म्हणून हा खास मी व्हिडिओ बनवला. आणि ती गोष्ट म्हणजे आपण आपल्या वास्तूंची, आपल्या इतिहासाची कदर करणार आहोत की नाही. म्हणजे कित्येक राजकारणी येऊन गेले, महाराष्ट्राला कित्येक मुख्यमंत्री मिळाले, पण आजही आम्ही रायगड उभा नाही करू शकलो. मग फायदा काय या राजकारण्यांचा? म्हणजे आपल्याला चकचकीत रस्ते मिळत आहेत, आपल्याला घरापर्यंत पाणी मिळतं, आपल्याला सगळ्या सुखसुविधा मिळत आहेत, पण ज्या माणसानं आपल्याला जगण्यासाठी म्हणून हा महाराष्ट्र उभा करून दिला, त्या माणसाच्या सगळ्या वास्तूंना आम्ही विसरून गेलो. पण या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी आता मनाशी निर्धार करावा लागेल. येणाऱ्या पिढ्यांना समजवावं लागेल. येणाऱ्या पिढ्यांना इतिहासाची ओळख करून द्यावी लागेल. तेव्हा आणि तेव्हाच असे रायगड मनामध्ये उभे राहतील. आणि जेव्हा मनामध्ये रायगड उभे राहील,
तेव्हा तो साक्षात देखील उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मात्र नक्की. या रायगडासाठी कित्येक हात झटतायत, कित्येक जण श्रमदान करतायत, कित्येक जण आपली सेवा देत आहेत. त्या सगळ्या लोकांना माझा सॅल्यूट आहे. म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो काय, ही जी तुम्हाला आता मुलं दिसतील ना, ही मुलं अनेक जण फोटो काढतायत, फिरतायत, पण ही मुलं पिशव्या घेऊन तिथला कचरा गोळा करतायत. बघा ना यांची निस्सीम भक्ती बघा. यांचं कोणाकडे लक्ष नाही आहे किंवा यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. ही त्यांच्या कामात मग्न आहेत. प्रत्येकानं जर असं केलं तर खरोखर आपलं गड सुरक्षित राहतील, प्लास्टिकमुक्त राहतील आणि खरोखरच राजांना एक मोठी सेवा दिल्याचा आनंद देखील आपल्याला मिळेल. या रायगडाने जे काही पाहिले, या रायगडाने जे काही अनुभवलं ना, अप्रतिम आहे. इथून खाली उतरायला पाय निघत नाही, असं वाटतं इथंच राहावं. इथली हवा, इथला निसर्ग, इथलं सगळ्या गोष्टी अप्रतिम आहेत, अप्रतिम. मी खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांना मी सॅल्यूट करतो. मी त्रिवार मानाचं वंदन करतो की ज्या संकल्पनेतून हा रायगड उभा राहिला आहे ना, ती संकल्पना अप्रतिम आहे. त्या हिरोजी इंदलकरांना माझा मानाचा मुजरा. हे जगदीश्वराचं मंदिर इथेच छत्रपतींनी मला असं वाटते कित्येकदा महादेवांना आण घातली असेल किंवा कित्येकदा महादेवांना सांगितलं असेल की माझं स्वराज्य सगळ्या बाजूने वाढत जावं, आणि त्या गोष्टी जगदीश्वराने पाहिल्यात, त्या पूर्ण देखील केल्या. आनंदी आजही साक्ष देत उभा आहे की लढाई धर्माचीच होती. आज जरी त्याची भग्न अवस्था असेल आणि ती अवस्था पाहताना मनाला अगदी मला असं वाटतं वाईट वाटतं. म्हणजे औरंगजेबाची कबर मात्र संगमरवरात आम्ही मडवून ठेवले, त्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. पण ज्या छत्रपतींनी 350 वर्षाचा अंधकार दूर लोटला, त्या राजाचे दगड मात्र आजही तसेच शेवाळलेले, आजही तसेच पडलेले. काय बोलायचं शब्द नाही त्या सगळ्या गोष्टी. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधार, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योग. आणि अशा या श्रीमंत योग्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा. राजे, पुन्हा तुमच्यासारखा राजा या धर्तीवरती होणार नाही, कधी झालाही नसेल असं मी म्हणेन. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही सर्व गुणसंपन्न आयुष्य होतं, फार कमी राजांनी ते मला असं वाटतं आत्मसात केलं. आणि त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा रायगड जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत असाच जिवंत राहील.